तहव्वूर राणा आता भारतात येणार आहे। तहव्वूर राणा म्हणजे 26/11चा मुंबईचा तो कुप्रसिद्ध हल्ला की ज्यानं जगभर हेडलाईन्स तर केल्या, मात्र भारतावर, महाराष्ट्रावर, मुंबईवर, आपल्या मुंबईवर एक न भरून येणारी जखम सोडून गेला। न भरून येणारी यासाठी कारण त्या हल्ल्यामध्ये परदेशातून, पाकिस्तानातून आलेले कसाब आणि त्याचे सहकारी आपल्या देशात, आपल्या राज्यातल्या या शहरात येतात, लोकांना मारतात। 150 पेक्षा जास्त माणसं त्यामध्ये मारली गेली, आपल्या संपत्तीचं नुकसान करतात। हे एखाद्या युद्धामध्ये होणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात, मात्र आपल्या गल्लीमध्ये घुसून आपल्याला त्यांनी अशा प्रकारे आव्हान देणं हे मात्र आपल्या सगळ्यांना दुखावून गेलं होतं। आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती सुद्धा तयार झाली होती, असं सुद्धा नंतर अनेकांनी सांगितलं। या सगळ्या मागचे जे मास्टर माइंड्स आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान, लष्कर, ISI हे तर आहेतच, पण एक आणखी नाव होतं, ते म्हणजे तहव्वूर राणा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय ABP माझावरचा डिजिटलवरचा आपला हा खास कार्यक्रम माझा मुद्दा। तहव्वूर राणा भारतात येतोय, याचं महत्त्व काय आहे, हा आपला आत्ताच्या या मुद्द्याचा विषय आहे। तहव्वूर राणाची पहिल्यांदा एक छोटीशी बॅकग्राऊंडर सांगावा लागेल। तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानाचा, जन्म पाकिस्तानमध्ये, नंतर तो आणि त्याची पत्नी कॅनडात गेले, तिकडे 1995च्या सुमारास गेले, तिथले नागरिक झाले। या दरम्यानच्या काळात त्याचा बालपणीचा मित्र जो हेडली आहे, त्या हेडलीबरोबर त्याचे संबंध, पुन्हा एकदा त्याची दोस्ती सुरू झाली आणि यानंतर त्याने हेडलीला सुद्धा आपल्या सोबतच्या या दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली। आता भारतामध्ये आतंकी, दहशतवादी कारवाया करणाऱ्या अनेक आउटफिट्स आहेत। लष्कर-ए-तोयबा, ज्याच्याशी तहव्वूर राणाचे संबंध होते, ISIS अनेकदा धमकी देत असतं, इंडियन मुजाहिदीन होतं, अशा अनेक संघटना आहेत। आणि स्वतःला मग कोणी आणखी काय काय नावांनी काम करणारे, काश्मीरमधल्या सुद्धा काही अशा संघटना ज्या आधीच्या काळात होत्या, आता फारशा नाही उरलेल्या कोणी, पण पाकिस्तानद्वारे सपोर्ट करणारे लष्कर-ए-तोयबा असतील किंवा काय जैश-ए-मोहम्मद असेल उदाहरणार्थ, अशा अनेक संघटना आहेत। तहव्वूर राणा हा प्रामुख्यानं लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित होता आणि लष्कर-ए-तय्यबाचे लोक जे भारतामध्ये घुसवण्यात आले होते त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम तो हेडलीकरनं करून घेत होता। मात्र तहव्वूर राणाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी असाइनमेंट होती असाइनमेंट 26/11 मुंबईवरचा हल्ला। त्या हल्ल्यानं भारताची नाचक्की घडवून आणणं, भारतीय समाज मनाला अस्वस्थ करून टाकणं, भारताच्या आर्थिक राजधानीवरचा हल्ला करून इथं आर्थिक राजधानीसुद्धा सुरक्षित नाही हा संदेश देणं। आणि लक्षात घ्या, त्याने जी तारीख निवडली होती 26/11, ज्या दिवशी आपण संविधान भारतानं ते स्वीकारलं होतं, त्या दिवशीच हा हल्ला झाल्यामुळे तो एक प्रकारे आपल्या भारताच्या मूलभूत संविधानिक रचनेवरचा सुद्धा प्रहार ठरतो। आणि यामुळेच तहव्वूर राणाच्या मागे आपला देश 2008 पासून लागलेला आहे। 26/11च्या हल्ल्यामध्ये अनेक देशांचे नागरिक मारले गेले, अनेक वंशाचे नागरिक मारले गेले, त्यामध्ये जवळपास 6 अमेरिकी नागरिक सुद्धा होते। त्यामुळे अमेरिकेने या हेडलीला आणि तहव्वूर राणाला मधल्या काळात पकडलं आणि तिकडे त्यांच्यावर खटला सुरू झाला, तुरुंगवास सुद्धा सुरू झाला। मात्र या काळात भारताला तो हवा होता आणि याचं कारण म्हणजे अजमल कसाब, लक्षात घ्या, अजमल कसाब फक्त प्यादं होता आणि त्याचे बाकीचे सहकारी, पण त्यांच्या मागे डोकं कुणाचं होतं, किती प्लॅनर्स होते, काय उद्देश होता, आणखी पुढे काय करणार होते। 26/11 हा एकमेव हल्ला होता की भारतात अनेक ठिकाणी 26/11 घडवायचे होते, जगात सुद्धा 26/11 असे घडवायचे होते का? आणि यामागे जसा अजमल कसाबचा हँडलर जर का तहव्वूर राणा असेल, तर तहव्वूर राणाचा हँडलर कोण? तो पाकिस्तानात बसत होता का अन्य देशामध्ये? सगळ्यात धोकादायक गोष्ट अमेरिकेसाठी अशी होती, जी अमेरिकेने त्यांची माहिती घेतली असेल, की अमेरिकेत राहून तो काय करत होता। इकडे आणखी एक कंगोरा सुद्धा आहे। कॅनडाचे आधीचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारताला मधल्या काळात खूप ज्ञानबाजी करत होते। भारतीय भूमीवरून भारताच्या सरकारकडनं त्यांच्या देशामध्ये माणसं मारण्यासाठी एजंट पाठवले जातात वगैरे, असे अनेक त्यांनी दावे केले, भारताने ते खोडून काढले। आता इथे मात्र थेट कॅनेडियन नागरिक सापडलेला आहे की ज्याने भारतामध्ये एका माणसाला नाही, मारण्याचा विषय नाही आहे, युद्धच छेडलं होतं भारताच्या विरोधात, प्रचंड हानी केली। आता ट्रुडोकडे तर बोलता येणार नाही, कारण आता तो माणूस पंतप्रधानपदी नाही आहे, मात्र हा प्रश्न कॅनडाला सुद्धा विचारावा लागणार आहे, तुमच्या देशात काय चाललेलं आहे।
तिसरी गोष्ट याच्यातली महत्त्वाची अशी आहे की या निमित्तानं भारतीय या 26/11 खटल्यामधली जी शेवटची कडी बघू तर खरं तर पाकिस्तानला सुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचून त्यांच्यावर कारवाई होणं वगैरे, पण त्या गोष्टी होत नसतात. कारण याच्या मागे तहवूरच्या मागे पाकिस्तानी लष्कर असणार, तेव्हाचा लष्कर प्रमुख असणार, ISI चीफ असणार. ते काय आपल्या हातात येऊ शकत नाही, पण किमान तहवूर राणाला पकडलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. या निमित्तानं एक संदेश भारत जगात पाठवू शकतो की किती वर्ष लागली तरी या अशा केसेस आणि अशा गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. याची तुलनाच करायची झाली तर मला दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलनं आपल्या मोसाद या गुप्तहेर संस्थेद्वारे जगभरातल्या नाझी समर्थक किंवा नाझींना वेचून वेचून ठेचलं किंवा त्यांना इस्रायलमध्ये आणून त्यांच्यावरती कारवाई करवली होती, त्याची आठवण येते. भारतानं तहवूर राणाला अशा प्रकारे पुन्हा एकदा मिळवून त्यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा, अमेरिकेतला राजनयिक लढा, डिप्लोमॅटिक लढा सुद्धा लढून त्याला आपण परत मिळवलेला आहे. हा फार मोठा विजय आहे. अर्थात यामध्ये बदललेली सामाजिक राजकीय परिस्थिती, बदललेले आंतरराष्ट्रीय संबंध, ट्रम्प आणि भारत सरकारचे आत्ताचे संबंध, मोदींचे संबंध, कारण आधीच्या काळात एवढं ते सहज शक्य झालं ना. मधल्या काळात खूप काळ निघून गेलेला. 2008ची ही घटना आहे, आज इतकी वर्ष झाली, त्यानंतर आपल्याला तहवूर राणा मिळतोय. शेवटी याच्यामागे सुद्धा काही राजकीय गणितं असतातच त्या देशाची, पण शेवटी ते राजकारण असतं. सध्या मात्र या निमित्तानं मुंबईवरती न मिटणारी जखम सोडणारा जो 26/11चा हल्ला होता त्याचा मास्टर माइंड, कसाब मास्टर माइंड नव्हता, तो फक्त प्यादा होता. पण या निमित्तानं हा तहवूर राणा पुढे येतोय. हा तहवूर राणा त्याचं थोडं आणखी बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर संभावितपणे वागत होता कॅनडा आणि अमेरिकेमध्ये. त्यानं स्वतःचा इंटरनॅशनल टुरिझमचा एक बिझनेस सुरू केला होता. भारतामध्ये हेडलीच्या माध्यमातून त्याने रेकी करवली मुंबईमध्ये. त्यासाठी त्याने एक ऑफिससुद्धा उघडलं होतं. हा हेडली तोच, तुमच्या लगेच लक्षात येण्यासाठी, महेश भट्ट यांच्या मुलासमोर ज्याने दोस्ती केली होती जिममध्ये, तोच हा हेडली. त्याचं नाव तेव्हा खूप गाजलं होतं आणि महेश भट्टांना खूप अडचणीचा सामना करावा लागला होता. तोच हा हेडली. आता हे सगळं प्रकरण पुढे आल्यानंतर तहवूर राणाचे वकील असं म्हणतात की हेडली खरा डोकेबाज आहे याच्या मागचा आणि तहवूर राणाला हेडलीने फसवलेलं आहे. अर्थात हा पुढच्या तपासाचा भाग आहे. तहवूर राणा आता भारतात आल्यानंतर त्याला फाशी होईल का? आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याला फाशी व्हावीच. मात्र आंतरराष्ट्रीय संकेत, परंपरा आणि नियम, करार, मदार जे न्यायिक पातळीचे असतात दोन देशांमधले, त्या अन्वये त्या व्यक्तीला थेट मृत्यूदंड देता येत नाही. आणि त्यामुळे एक मात्र नक्की आहे की त्याच्यावरचा खटला आणि त्यानंतर त्याला दीर्घकाळ यापुढे कदाचित आजन्म कारावास मात्र सहन करावा लागेल आणि ती त्याच्यासाठी मोठी शिक्षा असेल अशी अपेक्षा करूया. या निमित्तानं 26/11तल्या सगळ्या बळींना, शहीद झालेल्या आपल्या पोलीस असो किंवा कमांडो फोर्सेसमधले असो, सुरक्षा दलातले आपले सैनिक तुकाराम ओंबळेच्या आठवणीकडे येणं स्वाभाविक आहे. त्यांच्याप्रती पुन्हा एकदा एक आदरांजली व्यक्त करूया. आणि याबद्दलची चर्चा आज 7:56 0 आवरमध्ये होणार आहे. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तोपर्यंत ती कार्यक्रमाची चर्चा झाली असेल तर यूट्यूबवरती जाऊन बघू शकता. नक्की बघा 0 आवरची चर्चा ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.